इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्म दास संसाराचे दास तुकोबराईने म्हणावं, दास विठोबाचे झालो. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम. जघन निहित पाणी मंडणम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपरामोपा पांडुरंगा. अपरामोपा पांडुरंगा. अपरामोपा पांडुरंगा. हे नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. पांडुरंगा पांडुरंगा. अपरामोपा पांडुरंगा. अपरामोपा पांडुरंगा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. परामोपा पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दासदुका श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे. मानवी देहाचं मूल्य सांगणारा अभंग आहे. प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. आपल्या जामकर दिंडीचे असणारे श्री हरिभक्तपरायण वैकुंठवाशी उद्धव अण्णा घनवट यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी गंगूबाई उद्धवराव घनवट यांना तुम्ही आम्ही सर्वजण ताई म्हणत होतो. त्यांचा 13वा
वैकुंठ श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरण त्या त्या भागात वेगवेगळी अशा प्रकारची नावं असतात. त्यानिमित्त सेवा आहे. वारकरी सांप्रदायिक असल्यामुळं असतं की कार्यक्रम कुठलाही असला तर आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाला बंधन नाही. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे, सदा नाम घोष करू हरिकथा. मनाची जिथं विचलित अवस्था होते ते स्थिर करण्याचं साधनच परमार्थ आहे महाराज. बरं तेने सदा चित्ता समाधान. परमार्थात आल्यानंतर चित्त स्थिर होतं. भले आज ना होतं, उद्या होतं, परंतु होतं. सगळीकडे धावपळ करणारं मन इतकं चपळ आहे म्हणून सांगावं काय तुम्हाला. चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. तिकीटच लागणं गेले आता. ज्येष्ठ अमृत योजना आहे. बसायचं साध्या कामाला सुद्धा जायचं. सेलूला जा, परभणीला जा, काय द्यायचं आहे का घ्यायचं आहे, परंतु जावं तर लागते ना. जाऊन स्वतः जाऊन बसावं लागतंय. पुन्हा जिथं सोडलंय तिथनं तर यावं लागतंय कमीत कमी. पण ह्याला तेवढं सुद्धा श्रम करायची गरज नाही ह्या मनाला वगैरे. बरं का बसल्या ठिकाणावर सगळीकडे जाऊन येते. पण असं असणारं सुद्धा या ठिकाणी ते मन इथं आल्यानंतर स्थिर. इथं येताना नाटकं करते बरं का. परमार्थात येताना खूप नाटकं करते, परंतु त्याला कसं तरी या ठिकाणी चुचकारून, गोड बोलून, थापटून थुपटून, त्याच्यावर असं पाठीवर हात फिरवून मना एक करी, त्याला कसंही करून या ठिकाणी प्रसन्न करून घ्या. मन करा रे प्रसन्न. मग त्याला प्रसन्न केल्यानंतर मग काही कमीच नाही महाराज. देवापाशी आल्यानंतर आता कोटे दहावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षण गेला अवघा. अशा मनाच्या विचलित अवस्थेत आपण या ठिकाणी नामसाधन नामसंकीर्तन करावं असं आपल्याला. आणि नेहमी केलं तर चालते. आनंद कसाही असलं तरी या ठिकाणी परमार्थाला कुठल्याही प्रकारचं दोन्ही पक्ष बाही उद्धरती आपल्या का लक्षात. मग ते दोन्ही पक्ष कुठलेही मानातून. त्या निमित्तानं आजची सेवा आहे. वेळेची मर्यादा त्यांनी 11 ते 1 सांगितले, परंतु ओवारताना मला म्हणले महाराज गुणवान महाराज मंडळी आहेत, सर्व कीर्तनकारच मंडळी आहेत, तुमच्याकडं नाही म्हणले चालत. आता ही का मला सांग कळत नाही का. पण आमच्या अण्णाचा स्वभाव त्यांना वाटते की मी दादासारखं तापड आहे, मी की जागेवर थांबवलं कोणाला. सगळाशी येते आहे अधिकार. विषय काय होतो माहीत आहे का. 2 गोष्टी आहेत बुवा त्यामधल्या प्रमाणाच्या. ते चालू विषयाला अगदी परफेक्ट बसलं तरी काहीच अडचण होत नाही, पण जर इकडे इकडे बघल सोडलं का नाही योगेश महाराज, मग आम्ही जर त्या लिंकनं सांगायला सुरुवात केली तर त्या प्रमाणाचा काहीतरी त्या कीर्तन जरी ते त्यांच्याकडून फिट नाही बसलं तर आपण ते फिट बसवून घ्यावं लागतं त्याच्यात. त्याचं स्पष्टीकरण देऊन मग पुढचं. आणि त्याला बगल देऊन जर चाललं तर ते म्हणतं महाराजांनी काय प्रमाण सोडवलं नाही. आता सगळ्यांनी प्रमाणात दिले आणि महाराजांना ते प्रमाण सोडवत बसायचं का. अभंग एकतर अभंगाचा आता अलीकडे काही विषय नाही, बंधन नाही घालत लोक. त्यामुळं मग काही करा महाराज पुणेकडनं तर आपलं झटका होऊ द्या म्हणते ते. काही विषय मोठा अवघड आहे. म्हणलं काही नाही, म्हणलं म्हणू द्यात, म्हणलं म्हणण्याचं काय नाही, फक्त म्हणलं एक करा त्या प्रमाणाचा त्यांना होईल फायदा, पण माझ्या फायद्यासाठी आपल्या नियमाप्रमाणे मधली चाल एक होऊ द्या, म्हणजे मला थोडंसं टेकता येईल. बरोबर आहे का. पण ती काय होते ढिगभर प्रमाण म्हणणारी महाराज मंडळी ती मधल्या चालीला चाल द्यायची का. शेवट शेवट शेवट. अरे ती तर आमचं इसाव्याचं ठिकाण आहे. खरंय खरं आमचं तर निदान. हे जे गुडघ्याचे पेशंट आहेत यांना आपलं वाटतं बाबा ठीक आहे मग महाराज एवढं सगळं रामायण लांबूच तर मग बसूनच का करत नाही हो. आता ढिगानं करायला लागले. ढिगाच्याचा ना आपला काही संबंध नाही. आपल्याला बसायचं ना. आपल्या वडिलाची रीत आपण जाणतो. वडिलाची रीत जाणं तसं या न्यायानं सेवा थोडीशी लांबली तरी काही काळजी नाही. म्हणा सगळेजण, फक्त मधली चाल म्हणायची एवढी ध्यानात ठेवा.
आणि मी लांबवत नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल परमार्थिकाची पत्नी होणं मोठं अवघड काम असतं बरं का. किंबहुना असंही म्हणता येईल परमार्थिकाला परमार्थिक पत्नी मिळली पाहिजे. एका आवडीची असली तर प्रपंच आहे महाराज, नाहीतर मग नाही कर्कश्य संगती दुःख उदंड फजिती अशी अवस्था होती महाराज. आणि मग परमार्थही घडत नाही बरं का. तसं असल्यावर तिलाच आवरू बेजारान मग कुठं काय जाईल भजनाला कीर्तनाला. ती जाऊ बी देत नाही कुठं. केला कुत्र हात सोका, आलं का लक्षात, जाऊच देत नाही कुठं. म्हणून पारमार्थिक या ठिकाणी सात्विक वृत्तीची पत्नी मिळायला सुद्धा भाग्य लागतं, आणि तरच परमार्थ घडतो. परमार्थ तयाशीच जोडे रे ज्याचे स्वाधीन. आज बायको ज्याच्या स्वाधीन आहे त्यालाच परमार्थ करता येतो. जो बायकोच्या स्वाधीन आहे नाही मग ते असो, मग त्याला आपली तर अवस्था काय, बाहेर महाराज आहे आपण, घरी महाराज नाही. तुम्ही का नाही, तुम्हाला हाताखाली एक 10-5 माणसं असतात, त्यामुळे तुम्हाला कुठलं काम हातानं करूच वाटत नाही. तुम्ही बाहेर राहून आला की आम्हाला त्रास करता बघा. पाणी घे, रुमाल घे, ते घे, जरा स्वतःच स्वतः घेत चला की हो. ही घरी ऐकूनच घ्यावं लागतं. बाहेर आम्ही असं ती म्हणलं की 4 माणसं उठतात, आणि ही सवय घरी घात काय महाराज. घरी कशा झालंय महाराज. त्यामुळे मी जरी इथं उभारून सांगत असलो तर थोड्याफार फरकानं सगळ्याच हीच आहे महाराज. फक्त मी सांगायला लागलो, आणि तुमच्या मुखानं तुमच्या प्रतिनिधीच आहे म्हणा की आज मी इथं. सगळे आमची योगेश महाराज हे सगळे मंडळी आहेत या ठिकाणी, गायक आहेत सर्व, जामकर दिंडीतले त्यांच्या फडावरचे सगळे मंडळी आहेत. अन्न तुम्ही बसा तरी असं उभा वर. आणि मग तसं आमच्या ताईसाहेबांची अण्णांना 7 अशा प्रकारचे होते निष्ठेनं आणि निरभिमानी वृत्ती बरं का. आम्ही लहानपणापासून बघितलं. तुळस किंवा हांडा डोक्यावर घेऊन दिंडीत चालायच्या बरं का. काय अभिमान नाही, काही नाही, काही नाही. नाहीतर आता बोलून येऊ आपण, आमच्या पंढरपूरचे महाराज भरपूर अभिमानी, त्यांच्या कुटुंबातले सुद्धा बरं का. आज विषय कसा आहे माहिती आहे का, त्या घरातले मुलं जरी असली तर आमच्या घरातले लहान लेकराला बी सुरू या धाकटे मालक या. कशाला त्याला काय करू वाटेल, त्याला मालक म्हणून सुरुवात करे. मालक कोणी म्हणून घ्यावं, कसं काय, त्याला काय अधिकार लागतो. खरं तर महाराज सुद्धा आता शब्द आलाय सांप्रत ह्या 25-50 वर्षामध्ये. वैकुंठवासी आमचे तीर्थरूप सांगायचे, पहिलं कीर्तन सेवा करणाऱ्याला म्हणायचे बोवा बरं का. पण आता कुणाला बुवा जर म्हणलं तर राग येतो बरं का. मला बुवा का म्हणलं, महाराज म्हटलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात सुद्धा घरातनंच होती. आपण घरी जर नाव घेऊन विचारलं का ना, कुठे गेले नामदेवराय, तर त्यांची म्हणते मंडळी महाराज काय बाहेर गेलेत. म्हणजे ते विचारणाऱ्यालाच वाटावं लाज, आपण खरंच महाराज म्हणायला पाहिजे होत. म्हणजे घरात मग आपण म्हणलं तर जग म्हणाल की हो, आपल्या माणसाची किंमत आपण केली पाहिजे. आलं का लक्ष. मग जग कशाला करेल किंमत. ती सुरुवात घरापासूनच करायची. असं ही निरभिमानी वृत्तीने या ठिकाणी सेवा केली, आयुष्यभर साथ दिली. आणि पतिनिधनानंतर सुद्धा या ठिकाणी प्रपंचामध्ये सर्व या ठिकाणी जिचा परिवार होता सांभाळून अशा प्रकारचा ठेवला. आणि परमार्थात नामाचं अनुसंधान असताना देह ठेवला. बरं कसं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत नामस्मरण घडणं हे फार महत्त्वाचं आहे महाराज. नाहीतर जीर्ण व्हायचं, शेवटच्या क्षणाला बोलता येत नाही, खूप अवस्था वाईट होती. मज चालता प्रयाण काळी असता न दिसती जवळी, मृत्तिका मृत्तिके कवळी, एकले मेळीस
शेवटच्या क्षणाला तिची अवस्था अशी असते काहीच कळत नसतं बधीर झाल्यासारखं. आणि मग लांबून लांबून कुटुंबातली माणसं येतात पाहायला म्हणून कळलेलं असतं आजारी आहे भेटायला गेलं पाहिजे. आणि मग ते अर्धवट डोळे उघडे आणि समोरून लांबून आलेल्या माणसानं मग म्हणायचं ओळखलं का. आता ती काही फक्त असं अस्थिचर्म देह झालेला असतो डोळ्यात प्राण असतात ती नुसतं असं बघतं कळायच्या पलीकडे गेलेलं असतं असलेली जवळची नुसतं आवाज येतो काही वेळेला कानावर कधी दिसतं फक्त त्याचा काय आवाजच येत नाही कानावर. आणि मग त्यावेळेला ते असं पाहत राहतं म्हणजे ओळखू येण्याची ही पलीकडची अवस्था असते. असं जीवन उपयोगाचं काय शेवटच्या क्षणापर्यंत काय नाही. कथेची सामग्री देहावसानावरी नको जाऊ देऊ भंगा. आयुष्य अशा लेवलला जाईपर्यंत आधी संपलेलं बरं. आयुष्य करी उणे पण शेवटच्या क्षणापर्यंत नामसंकीर्तन आवडलं पाहिजे. परिमज आवडो कीर्तन त्या न्यायानं अनुसंधान असणं देहभान असणं या ठिकाणी देहतादात्म्य असणं हे फार महत्त्वाचं आहे. तेही घडलं या ठिकाणी. आता त्यानिमित्त आपण या ठिकाणी आज सेवा करत आहोत. सेवेला घेतलेला महाराजांचा अभंग आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मृत्यू लोकातलं हे मानवी शरीर आहे ना याचं मूल्य सांगत असताना महाराज म्हणतात बरं का स्वर्गातील देवाधिक या शरीराची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर उगच आले नाहीत बरं का. तेही दुःख भोगून आलेले आहेत आणि याचं नाव मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक आणि इथं काय सुख आहे महाराज सांगावं. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाची. आता ज्या ज्या कारणासाठी आपण चंद्राची सूर्याची उपमा देतो यावत चंद्रो दिवा करो दिगंत कीर्ते याच्यासाठी काय आपण उपमा देतो सूर्यचंद्राची. सूर्यचंद्र असेपर्यंत म्हणजे काही प्रत्यक्ष दैवत आहे तेजस्वी आहेत स्वयं तेजस्वी अशा प्रकारचे आहेत. परंतु तुमच्या आमच्या दृष्टीनं यांचं श्रेष्ठत्व असलं तरी ज्ञानोबराय यांना काय म्हणतात माहित आहे का. हे कनिष्ठ आहेत म्हणतात. जे लोकीचा चंद्रू क्षय रोगी जेथ उदय होय असता लागी दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. याचा आपल्याला अभिमान वाटतो जी भारी आहेत म्हणतो आपण श्रेष्ठ आहेत म्हणतो. चंद्राला म्हणले क्षयरोग झालेला आहे पौर्णिमेपासून तो जडलेला आहे अमावस्येला पूर्ण लोप आहे त्याच. आणि या ठिकाणी दररोज नित्य होणारा सूर्य जो आहे उदय त्याचा अस्त संध्याकाळीच आहे. काही कालानंतर काही घटकेनंतर त्याचा अंत आहे. आता मला सांगा म्हणले इथं सुख असलच कस. आणि जर असलंच तर ते भासमान अशा प्रकारचं आहे. दुःख लेवणी सुखाची अंगी बरं का. काय आहे दोन भाऊ होते एक सुख आणि एक दुःख बरं का. आता प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत सुख दुःख कशाला मांडलं पाहिजे. परंतु हे दोघं सख्खे भाऊ आहेत. दुःख एके दिवशी रडत रडत आईकडे गेलं आणि मोठ्यांदा रडायला लागलं हमसून. आईनं सांगितलं का रे बाळा का रडतो. म्हणले अगं आई ह्या दादाला सगळेजण ये ये म्हणतात म्हणले. मला बघितलं की नाग डोळे मुडळतात. सगळे सुखालाच बोलवणार किंवा दुःखाला कोण बोलवते. आईला कसं असतं सगळे लेकर सारखीच असते. अवगुणी असलं अन्याय असलं तर तिला ती या ठिकाणी प्रिय असतं बरं का. आंधळे पांगळे थोडासा आवाज दे की रे दादा. तसं तर मी इको अजिबातच वापरत नाही फक्त क्लिअर आवाज जरा दे. आंधळे पांगळे मुख्या नरगळ परी जीवा परिस बाळ. हा ही बरं वाटते बघ मला जरा.
जीवा परिस बाळ पडियन ते कसलं जरी असलं तरी अहो ते शेंबूड येत असते डोळ्यातनं पाणी गळत असते आणि बाकीच्याला बघितलं की त्याच्याकडे जरा किळस वाटते बरं का अरे कोणाचाही रे लेकरू हा कोणाचाही लेकरू आपल्याला त्याच्याकडे किळस पाहून येते आणि तिची आई लगेच धावत येते आणि त्याला तसंच उचलते हा आणि लगेच उचलून हृदयाला घट्ट कवटाळून धरते आणि म्हणते माझं सोनं ग माझं छकुलं ग आणि त्या अवस्थेत त्याचे पापे घेते महाराज ते शेंबडानं लाळेनं तोंड माखलेलं असतं त्याचं साठी मी का असंच राहू दे म्हणजे नेमकं काय होते लूज आहे का ते हा हे असं राहू दे की मग चांगलं आहे मग अशी का तोंडात घ्यायला लागलो मी ती काय करू म्हणले तुझ्यासाठी म्हणले हुशार होत होती बारकी लय हुशार असते त्या दुःखानं काय सांगितलं मला एक दिवसासाठी आई काय कर म्हणले दादाचा सदरा दे ती म्हणली त्यानं काय होईल तुला काय करायचं आहे म्हणले तू त्याच्याकडनं घेऊन दे म्हणजे तू हे की म्हणले देत नाही म्हणले मला ते तू सांगितल्यावर देईल मग दादा हे आलता बाहेरनं ती म्हणले त्या पिंट्याला तुझा सदरा दे रे म्हणली ते म्हणलं माझा कुठे येतो का त्याला ढगळा होईल मी दे म्हणते ना म्हणला आई पुढं नमतं घ्यावं लागलं त्यानं सदरा काढून दिला बघा त्याला आणि ती जी घेतला सदरा आणि जी त्यानं घातला त्यानं पुन्हा काढलाच नाही अंगातला दुःख लेवणी सुखाची अंगी लांबून लोकाला ते सुख वाटतंय जवळ घेतलं की सदरेच्या आतलं मटेरियल कळायला लागेल लोक असे भर मुसळधार पावसाळ्याचे दिवस पावसाळा अंधारी रात्र आणि एक जण पाण्याच्या धाराला लागला किती पट्टीचा पावणारा असला हिला चालत असतो काय किती पवलती नाही पाणी तुटत नाही मग ते काय करतो जर हुशार असला तर व्यर्थ वेळ घालवत नाही ताकद खर्च करत नाही ते काय करतं माहिती आहे का उगं पडून राहत जिथं कुठं पाण्याला उतार लागल तिथं मग लागू म्हणते काटाला निवांत पडून व्हायला लागला पाण्याच्या प्रवाहाबरोबर धाराबरोबर परंतु अंधारात बराच काळ पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना त्याचे डोळे नजर अंधाराला सरावली आजूबाजूला त्यानं वाहत वाहत या ठिकाणी पाहिल्यात त्याच्या काही अंतरावर त्याला एक काळी वस्तू वाहताना दिसली त्याला काय वाटलं माहित आहे का कदाचित हे जावळाचं घोंगडं आहे आता रात्रभर पाण्यात वाहिल्यानंतर आणि सकाळी ज्यावेळेस काटाला लागो त्यावेळेस हुडहुडी भरेल का कसं होईल मी म्हणले सकाळी हे घोंगडं आपल्या उपयोगाला हिला आताच आपण घेऊन ठेवावं जवळ म्हणून त्यानं 2 हात मारले आणि घोंगड्याला निसता हात लावला महाराज घोंगडं मनानंच ह्याच्या अंगावर येऊन पडलं आता घोंगडं मनानं येऊन पडायला काय घोंगडं काय जादूचं होतं घोंगडं नव्हतं ते होतं अस्वल आणि ती अस्वल ही असंच पाण्याच्या धाराला लागलं होतं आणि इलाजच चाललं नाही म्हणून ती बी ह्याच्यासारखं वाहत चाललं होतं त्याला काहीच हाताला धरायला आधार सापडला नव्हता ह्याला सापडलं ह्यानं हात लावला की त्यानं मिठीच घातली याला आता मला सांगा त्याचे केस ह्याच्या नाका तोंडात त्याच्यात चालली पाणी जात होतं पुन्हा त्याची नखं अस्वलाचे घासायला लागले वर पडायला लागले पुन्हा ती काय करायला लागलं ही अस्वल आहे घोंगडं म्हणून घेतलं पण हाय अस्वल ढकलायला लागलं त्याला ती ढकलत असताना ती सोडलं पाहिजे की त्यानं ह्याला त्यानं घेतलं घोंगडं म्हणून पण ते घोंगडं नव्हतं ते होतं अस्वल तसं आपण जवळ घेतो सुख म्हणून पण दुःखच भोगावं लागतं सुख पाहता जावा पाडे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार सुख नाही कोठे इथं सुख नाही इथं आलेल्या बऱ्याच लोकांनी पूर्वीच्याही बरं का आणि आताच्याला ही हाऊसच आहे पण अधिकार काहीच नाही पूर्वीची लोक त्याच्या करतात तपश्चर्या करायची वैकुंठा जावया तपाचे सायास शतमक संपत्ती स्वर्गीची आहे 100 अश्वमेध यज्ञ केलं तरी इंद्रपद प्राप्त व्हायचं ब्रह्मपद इंद्रपद
100 वर्ष 100 वेळा या ठिकाणी ब्रह्म यातीमध्ये या ठिकाणी जन्म घ्यायचा, ब्रह्मकर्म करायचं, मग ब्रह्मदेव या ठिकाणी ब्रह्मपद होता येतं. असं स्वर्गाला जाण्याचं एक विशिष्ट हे आहे महाराज. काहीतरी पुण्य करावं लागतं. शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. आणि बऱ्याच लोकांनी ती केलं. बळीराजाने केलं. बळी सर्वस्वे उदार जेने उभारीला कर. 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला असता 100वा इंद्रपद ठरलेलंच होतं महाराज. काय हरकत नाही. आता पुढचं त्यांचंच आहे इंद्रपद. आपण जे म्हणतो का नाही बळीचं राज्य होते त्याच येणार आहे. पण तेव्हाच वरदान दिले. ह्या वेळेला तुझा हक्क हिरावलाय भगवंतानी, पण पुढचा इंद्र तूच असणार आहेस. तोपर्यंत तो सध्या इंद्रच आहे, पण तुला पाताळाचं या ठिकाणी आधिपत्य. स्वर्गाच्या प्राप्तीचं साधन करणारी मंडळी इथं आहेत. का तिथं जायसाठी प्रयत्न करतात? तर तिथं सगळं अलौकिक आहे महाराज. तिथली शरीरं वेगळी आहेत. दिव्य इति देवहा, रक्त मांसानं बनलेलं, अस्थिचर्मानं बनलेलं आपलं शरीर. त्यांचे शरीर या ठिकाणी सुगंधी द्रव्यांनी युक्त आहे. त्याच्यातून सुगंध येतो. तेजस्वी अशा प्रकारचं. अहो काय सांगायचं, त्या भागवतामध्ये शुकरंभा संवाद आलेला आहे बरं का. तर ते शुकाचार्याचं चित्त विचलित करण्याकरता ती रंभा आलते बरं का, अप्सरा. तिनं अनेक प्रयास केले आणि शुकाचार्याने तिला सर्व या ठिकाणी सांगावं. शरीराचं जे या ठिकाणी जे काही नाशिवंतपणा आहे, जी दुर्गंधी आहे, हे सगळं सांगावं. तिनं सगळं ऐकून घेतलं. आता तो बराच दीर्घकाळ चाललेला संवाद आहे. सर ते शेवटी म्हणले, अहो तुम्ही हे मृत्यू लोकातील स्त्रियाचं सांगता आहात. आम्ही स्वर्गीच्या देवांगाना आहोत. आमचं शरीर असं सडकं नाचकं कुसकं दुर्गंधयुक्त नाही. आणि पाहायचं असेल तर दाखवते. म्हणून तिनं काय केलं, आपलं असं पोट फाडलं महाराज नाकाने. तर असून असं सुगंधी द्रव्य असं गळायला लागलं. त्याचा सुगंध सगळे तो चंदनासारखा सुटला. म्हणले हे असं आमच्या शरीरामध्ये म्हणले असं मलयुक्त शरीर नाही म्हणले. मग आता शुकाचार्यांना या ठिकाणी निरुत्तर व्हावं लागलं असतं का नाही. हां, पण शुकाचार्य म्हणले, अगं बाई म्हणले, तू जरा आधी मला भेटली असती आणि बोलली असती तर माझ्या आईच्या उदरात म्हणले मी बाहेर दुःख भोगावं लागल म्हणून ते गर्भवासाचं कठीण दुःख भोगत लागलो. नाकी तोंडी क्रमी किडे गर्भवतीचे दुःख कोणा पुढे सांगावे. ते भोगत 12 वर्ष मी ह्या सुंदर अशा तुझ्या शरीरात झालो असतो ना म्हणले, तुझ्या पोटी झालो असतो. मग मात्र तिला काय बोलतात, थोडक्यात सांगायचं की देवलोकीचे शरीर या ठिकाणी दिव्य अशा प्रकारची, त्यांची आयुष्य मर्यादा भरपूर अशा प्रकारची. पर पिण्याकरता काय, खाण्याकरता काय, सगळे अलौकिकच अद्भुत अशा प्रकारचे पदार्थ आहेत. त्यांना पिण्याकरता अमृत आहे महाराज. आम्हाला सुद्धा अमृत तुल्य आहे, मात्र अमृत नाही. आता शहरी भागात तर ते सुरू झालंय बघ. पाटील चहा, सरपंच चहा, आमदार चहा, खासदार चहा. आता पंतप्रधानच चहावाला आहे आपलं, तर मग सगळीकडे चहाच महाराज इतका झालाय सुरू, काय त्याला विचारता सोय नाही बघा किती. पण त्याच्या पुढे अमृत तुल्य. खरं अमृत कोणी पेलंय? ज्याने पेलंय तो अमरच झालाय किंवा ते अमृत प्राशन करण्याकरता आहे. कल्पतरूची उद्याने. कल्पतरू म्हणजे असा एक वृक्ष आहे बरं का. ग्रंथात त्याचं या ठिकाणी पोथ्या पुराणात वर्णन आलेलं आहे. कल्पतरू खाली फळे येती मागितली. म्हणाल ते प्राप्त होतं. उन्हाळ्याचे दिवस परिश्रम करून कष्ट करून एक जण झाडाच्या सावलीत आला. अशी नरड्याला कोरड पडली होती. म्हणला घोटभर पाणी असलं असतं तर बरं झालं असतं. आता हे होतं कल्पवृक्ष. घोटभर पाण्याची ना अपेक्षा करावी का काय महाराज. असं चांदीची झारी, वाळा घातलेलं थंडगार पाणी, तसंच एक चांदीचा ग्लास.
मग असलं पाणी समोर आल्यानंतर त्यानं विचार तर करावा का इथं एवढ्या वनामध्ये या वृक्षाखाली चांदीचा ग्लास चांदीची भांडी एवढं सुगंधी वाळा घातलेलं थंडगार पाणी कोणी दिले असेल. हां हां गरजच नाही ना तहान लागली होती. मनसोक्त पाणी पिला आणि पाणी ज्यावेळेस हाती पिल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं पाण्याबरोबर थोडंसं घासभर काही खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं मनेपर्यंत. असं भलं मोठा थाळा चांदीचा आणि त्याच्यात अशी पंचपक्वान्नाची रेलचेल श्रीखंड बालुशाही लाडू जिलेबी श्री बालाजीचा बेत नाही. आपल्याला सांगायला काय जाते द्यायचं आहे का घ्यायचं आहे. बोलाचाची भात बोलाची कढी जेवण या तृप्त कोण झाला. एवढं आल्यानंतर मग आता त्याने ती विचार केला नाही पाण्याचा जसा विचार केला नाही कुठला तसा त्याचा विचार केला नाही. असं आकंठ भोजन केलं महाराज त्यानं आणि मग एवढं खाल्ल्यानंतर डोळे झाकतील का कशी होईल. तेवढं पोटभर जेवल्यानंतर म्हणलं जर काय समजा इथं थोडंसं तटकर एखादं सतरंजी चवाळ असलं असतं तर म्हणलं अंग टाकलं असतं. चंदनी पलंगाला लाकडी कोरीव काम केलेलं अशा गाद्या 5-7 गाद्या एकावर एक अशा रजया असे तक्के आणि असा छपरी पलंग ज्यावेळेस आला त्यानं काहीच विचार केला नाही योगेश महाराज. जी त्यानं त्याच्यावर अशी झेप घेतली आणि असा लोळला त्याला वाटलं की ती गुबगुबीत गादी आहे आता ही रजई घ्यावी वरनं. रजई घेतली त्यानं अंगावर महाराज. असे मृदू मुलायम आयुष्यात कधी असं पांघरून घेतलं नव्हतं आणि ते पांघरून घेतलं आणि एका क्षणार्धात वीज चमकल्यासारखं त्याच्या डोक्यात विचार आला. आता आला बरं का. एवढं सगळं रामायण झालं. मगापासून विचार करतो म्हणलं पाणी म्हटलं की पाणी आलं. घासभर अन्न म्हणलं तर पंचपक्वान्नाचा बेत आला. अंतरायला काय आहे का म्हटलं तर छपरी पलंग आला. काही तर भूतभीत तर नसल. कल्पतरू खाली मागल ती देणं काम आहे कल्पतरू खाली त्याच्या खाली बसल्यानंतर काय कमी आहे का. श्री गुरुच्या सहवासात गेल्यानंतर तिथं काय कमी पाहिजे ते देणार. फक्त एकच आहे ह्या दोन्हीत फरक. कल्पतरू मागल ते देतो आणि श्री गुरु जे आहेत ना ज्याची गरज आहे तेच देतात बरं का. हा फरक मात्र आहे. जर त्यानं भूताची इच्छा केली असती तर श्री गुरुच्या छायेत भूत दिलं नसतं. खरे ह्याला कशाला ह्याला कळत नाही अज्ञान याचं म्हण. भूत आहे का काय म्हटल्याबरोबर कल्पतरूला काय गरज आहे ती काय श्री गुरु आहे मागेल ते ना त्याचं काम. लगे भूत म्हणल्यावर एक असं 11 विकराळ देपाडच्या देपाड 10-11 फूट 12 फुटाचं असं काळं कबीन दात बीत गुंजासारखे डोळे लाट 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 उडायला लागलं. ते बुबडी वळली म्हण. भूत म्हणलं की भूत हे मला खातं का खाय उचललं खातं का काय म्हणून तोंडात टाकून दे. कल्पतरू सुद्धा भेटला पण त्याला उपयोग करून घेता आला नाही. मागायचं तर चांगलं काय तर मागायचं पण भलतीकडेच भरकटत गेला. अशा कल्पतरूची तिथं उद्यान आहेत बागाच्या बागा आहेत त्या आमराई जशी असते ना तसे कल्पतरूची उद्यान आहे. बर कामधेनूची खिल्लारी. कामधेनू म्हणजे तिचं एवढं दूध बरं का भरपूर म्हणजे ती होस्टन जर्शी बिरशी नाही बरं का. तिला काय वासरू मेल्याचं देणं घेणं काय नाही. तिला सुगरासची गोळी पेंट ठेवली का बसायचं दोघांनी दोन्हीकडं. आता तर त्याच्या पुढे गेले ती लावते ती मशनी बघा थर 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 थरलं की कॅन्ड भरायची काढत राहायची. कामधेनूची या क्षीरा पार नाही इच्छेची या बाही वरुषावे. मनात जेवढी कल्पना केली तेवढं दूध देणं. तिची खिल्लारीच्या खिल्लार कळपच्या कळप आहे. एवढं सगळं अलौकिक असताना त्यांना या मृत्यू लोकात यायची काय गरज पडली हो महाराज. कारण त्यांना माहित आहे नारायण नामे हो जीवन मुक्त व्हायचं असेल तर भगवंत
भगवंताच्या नामस्मरणाला पर्याय नाही, ते फक्त मृत्यू लोकातच या ठिकाणी घडतं बरं का. विषय असा आहे, एवढी जरी मोठी पदं त्यांनी कशावर मिळवलेत माहीत आहे का? पुण्याच्या जोरावर मिळवलेली आहेत. पुण्य करायचं, त्याची शिदोरी घ्यायची आणि तिथं जाऊन त्याच्या बदल्यात त्यांना पद मिळणार. ते कायमस्वरूपी नाही, ते पुण्य आहे तोपर्यंत. मग इंद्र जरी असला, पुण्य संपल्यानंतर तो का म्हणे जाती पुण्यक्षये, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. असं आहे, मृत्यूलोकात त्यांना पुण्य संपल्यानंतर आणि मग कुठल्याही योनीला प्राप्त व्हावं लागतं. पंचवटीला पर्णकुटीमध्ये निवास करायचा, सकाळच्या कोळेवनात थोडंसं बसायचं. प्रभूला राम भगवान या ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता मातोश्री आणि असं सकाळच्या कोवळ्याला उन्हाला बसल्यानंतर अशी मुंगळ्याची एक रांग चाललेली दिसली प्रभू रामचंद्राला. आणि बरोबर त्या रांगेच्या मध्ये एक मुंगळा आणि त्याच्या पाठीवर एक मुंगळा होता. हसले त्याच्याकडे बघितल्यानंतर. मग लक्ष्मणाने आणि सीता मातोश्रीने एकमेकाकडे पाहिलं. हसायसारखं कोण बोललं नाही, काय घडला नाही प्रसंग. प्रभू का हसले? दोघांनी विचारलं. काय नाही म्हणले, उगच हसलो म्हणले. उगच कसं हसतात म्हणले, काही कारण घडलं असेल म्हणले. ती मुंगळ्याची रांग पाहिली आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला हसू आलं म्हणले. त्याच्यात हसायचं काय काय, आपण जंगलामध्ये आहोत, कृमी कीटक हिंस्र श्वापद जसे आहेत म्हणले तसं इथं म्हणले असणारच म्हणले. त्याचं काय म्हणले? नाही म्हणले, बरोबर रांगेच्या तो गतजन्मीचा इंद्र आहे आणि तो पूर्वी जो ऐरावतावर बसायचा ना म्हणले, त्याची खोड आता कीटक झालाय म्हणले, क्षुद्र. पण त्याची म्हणले कोणाची तरी पाठीवर बसायची सवय गेली नाही म्हणले. क्षुद्र कीटकाच्या जन्मात सुद्धा तो दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललाय. मला सांगा, इंद्राची अवस्था मुंगळा होण्याची असेल तर आपली अवस्था काय होईल सांगा मला. कसं आहे की तिथली लोक पुण्य आहे तोपर्यंतच या ठिकाणी त्यांना वाटतं की मृत्यू लोकात आपण जन्माला यावं, मानवी शरीर प्राप्त करू. भले ब्रह्मदेव असू द्या, आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य म्हणते मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैसा. देव पाहती सकळ देवाच्या मुखात लाळ घोटतात ते आपल्याकडे पाहिल्यानंतर. वाळवंटातला आनंद, मृत्यूलोकातला आनंद पाहिल्यानंतर त्यांना इथं या वाटतं. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही. महाराज म्हणतात आम्ही धन्य आहोत की इथं येऊन मानवी शरीराची प्राप्तीच झाली नाही तर आम्ही दास विठोबाचे झालो. असं आहे पहा, दास होणं अत्यंत वाईट आहे बरं. दास्यत्व खूप वाईट, परंतु दास्यत्व कुणाचं हे त्याला फार महत्व आहे बरं का. आता उदाहरण सांगायचं झालं, एखाद्याला माणसं काय म्हणतात ते अमक्या अमक्याचा काय, ते आता काही शब्द वापरले जातात, खाली येतात लोक बरंचसं बोलताना. ते आले म्हणतात, हे ती चमचे आहेत म्हणतात त्याच्या अमक्या अमक्याची. आता खरं तर विशेष म्हणजे त्याच्या तोंडावर म्हणत नाही ते. आता ते त्यालाच का म्हणतात, पण त्याचंही काहीतरी कर्म तसं असतंच. उगच म्हणत नाही कोणी कोणाला. त्याच्याही पुढची भाषा जर म्हटलं ना, हे आले बघा कुत्रे, खरं आहे का नाही. मला एक आणि विशेष म्हणजे मला बाहेरच्या लोकांनी म्हणलेलं काय वाटत नाही बरं का. योगेश महाराज पारमार्थिक माणसात सुद्धा हे शब्द आहेत. सर्वभूती पाही एक वासुदेव, पुसून या ठावा हानतेचा, सर्वत्र श्री वासुदेव ऐसा प्रतिते रसाचा ओतला भाऊ. म्हणून भक्ता माझे राव ज्ञानी, या तोची ज्ञानी भक्ताचं जे लक्षण सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते माणजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित. या न्यायानं नाथ महाराजांना गाढवात रामेश्वर दिसले, परंतु माणसात आम्हाला कुत्रे दिसतात, गाढवं दिसतात. म्हणजे गाढवा कुत्रे. मी म्हणतो असलं म्हणून घेण्यापेक्षा तसं वागणं सोडून द्यावं. परंतु मोठ्याचं जर असेल कुत्र तर त्याची सुद्धा जगात किंमत आहे का नाही. आता श्रीमंत लोक या तर बघा शहरामध्ये,
त्यांच्या गाडीवर त्यांनी बसवलेलं असतं ते आलशी शेण वगैरे परदेशी कुत्रे. काय त्याची काळजी, त्याला खायला वेगळे बिस्किटं, त्याला खायला वेगळं सगळं, आता पट्टा बिट्टा, त्याला गाडीत बसवून. आपल्या कुत्र्याकडे तर कोणाचं लक्ष बी नाही हा नाही. आपले कुठेही या ठिकाणी कुत्रे, पण ती बाहेरून येऊन अशी मेजाज करते बघा, काय सांगावं. बरं विशेष म्हणजे दुसरी जर 2-4 कुत्रे नाही, जाऊ दे कशाला, कुत्रं कशासाठी पाळतो आपण, कशाची भीती नसावी म्हणून, हे अजिबात नाही. झोपत पडलेलं असतं निवांत, असं काय घडायला लागलं तर त्याला काही देणं घेणं नाही. त्याला फक्त एवढंच ते आपलं त्याचं शोसाठी असतं, शोसाठीच का, भुकतच नाही. तीच घाबरून पडतं आधी काय झालं की आवाज आला कुठला, मोठा आवाज, भांडं जरी पडलं तर ती येताना की मालकापाशी मांडीवर येऊन बसतं टुणूक दिशेत, त्याचं शोचं काम असतं. पण ग्रामीण भागामध्ये गावातील प्रतिष्ठित मंडळ माणसाचं जर कुत्रा असेल ना महाराज, त्या कुत्र्याला गाव घाबरतं बरं का. पाटलाचं कुत्रा असू द्या, देशमुखाचा असू द्या, मग नात खोळं बघा, ते असं कमर एवढं असतं, भले भाकरी खाऊन दुधातल्या का दूध काला खाऊन असं माजलेलं असतं, आणि ते वाव करून असं बघतं. त्याचा आवाज बी सगळा असा बेधक बेधक, लोक अंग चोरून जातात त्याच्या वाड्या पूर्ण. बरं हाड म्हणायची चोरी, पुन्हा पाटलाला राग आला तर ती येऊन असं मांडीला भिडतं, वाव असं करायचं. लयच वेळ आली तर म्हणायचं आव हाडाकी का पाटलाच आहे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे परिबरे. ज्याच्या शब्दाला किंमत आहे, ज्याचा गावाला धाक आहे, त्याचं कुत्रं सुद्धा होणं पुरुषार्थाचं लक्षण आहे बरं का. याच्या पुढे सांगायचं झालं संताच्या दरवाजात, मी पाटलाचं सांगत नाही आता, तुम्ही म्हणताल महाराज पाटलाचं सांगायला लागलेत. पाटलाचं सांगितलं, आता काळ लयच वेगळा आलाय महाराज, कुठं सापडतो. आता काय सांगावं, आता इकडच्या भागातले तुमचे तर मारच खायला लागलेत बघा. तुम्हाला एवढं सांभाळता येत नाही रे. काय सांगितलंय महाराजांनी, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, पथ्य सांभाळावी, परद्रव्य आणि परनारीचा अभिलाष येतो नि हरास सर्व भाग्या. घटिका यादी करा, घटिका दिवस मास वर्ष लागते 3, बांधले पतन गाठोडीशी. ही ज्या दिवशी तुमच्याकडून घडेल तिथून पुढे मोजायचे फक्त दिवस. असं कसं महाराजांनी माग उद्योग केलाय. कवा तर भागवत कथेचा आली गाडी सायरन वाजवत महाराज, आणि लोक तटातटा, इथं कसं काय पोलीस गाडी आली, काहीच घडलं नाही गावात, आणि आले लावले बेड्या महाराजांना. महाराज बी मोकाट्यानं चालले त्यांच्या मागं. महाराजाला कसं काय, हे महाराज नव्हते केलेला तवाचा उद्योग नाही, हे आधीचा उद्योग आहे, महाराज नंतर झाले. आम्ही बरेच दिवस काय म्हणायचो, काही पुढारी घुसलेत म्हणायचं, पण नाही पुढारी नाही, चुकीचीच माणसं घुसलेत. काय काळ नेहमीला हनुमंतराय फसले होते, जग ह्यांना फसणार नाही का नवला ह्याच्यात सांगा मला. त्यामुळं त्या महाराजांची आता खूप तारेवरची कसरत अशा प्रकारची आहे. विषय असा, तुकोपर्यंत सांगितलं, मज दास करी त्यांचा, मला त्यांचं दास कर, संताच्या दासाचं दास कर. संत समागम एखादी परी राहावे त्याचे द्वारी श्वान. जर संताचा सहवास घडत असेल तर संताच्या दरवाजात कुत्र होऊन राहील. हे आता झालं संताचं कुत्र बरं का. देवाचं दास व्हावं, तसं या ठिकाणी देवाचं दास, ते अभिमानास्पद गोष्ट आहे. देवाचं दास होणं अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी येवा, त्याचा पंढरी येवा.
करत असताना महाराज म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास. किंवा जन्मालाच त्यानं यावं महाराज, कोणी तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी श्वान. ह्या दोघांचाच का केलं बरं इथे उल्लेख, श्वानाचा आणि शुक्राचा? कारण काही प्राणी असे आहेत की ज्यांची जनन क्षमता जास्त आहे बरं का. माणसं विठ्ठल बरं जाऊ दे. कळलं का? नाही घाटावे लागत एकाच येते कळे. कसं असतंय की सगळंच काय सांगत. नवीन जर मुलीनं भात शिजवायला घातला तर कसं असतंय, आता ते कुकर आलेत त्यामुळं काही विषय नाही राहिला, पण पूर्वीच्या काळी अशी गल्लत व्हायची. भात शिजवणं सुद्धा ही कलाच होती महाराज स्वयंपाकातली. ही खाली जळगाव व्हायची, मध्ये चिखली आणि वर तांदूळवाडी. वरचं तांदूळ तसंच राहायचं कच्चं, मध्ये चिखल व्हायचा आणि खाली जळगाव व्हायचं. मग तिला ती सगळं काढत गेल्यावर कळायचं. पण सुगरण असेल तिला काय नाही, ती असं ती बघून पालताची नाही. असे असं एवढं एक शीत घेतलं की असं दाबून बघितलं शिजलाय, उतरून ठेवायचं लगे. तसं काही काही गोष्टीचं या ठिकाणी असतं. आता काहीचं कमी आहे, काहीचं जास्त या ठिकाणी. आता माणसाचं कसं आहे, क्वचितच आवळ्या जावळ्याचं असतं महाराज. एक तिथं दोन जुळं क्वचित होतं महाराज. तिळं वगैरे ते काय नाही, ती पिक्चरमध्ये वगैरे कुठं दाखवत असतील, पण जुळं अपवादानं जुळं होतं बरं का. आता खूप निर्बंध आले तर आपल्याला तरी निदान बरं का. हम दो हमारे दोचा कायदा होता योगेश महाराज. आता त्याच्यात कमी केलं अजून पुन्हा. शेर का बच्चा एक ही अच्छा म्हणते आपल्याला, आपल्यालाच म्हणते बरं का. अजून हे विशेष आहे, आपल्याला शेर का बच्चा द्विभार्या प्रतिबंधक आपल्यालाच फक्त बरं का. हां इकडं हे असं आहे. आता काही दिवसानं तसंच बसा म्हणते का काय कोणाला माहिती. काय पंचायत आहे ते, अवघड आहे ते. हे ना हे व्हायला लागलं ना, समतोल बिघडायला लागलाय ना. शेर का बच्चा एक ह्या आजच्या ती गेलं महागात. कशाचा शेर का बच्चा गुटखा खाऊन सापळा झाला ह्यांचा. अवघड विषय आहेत सगळं. ही माणसाची गोष्ट वेगळी आहे, पण अशी चार पायाची वगैरे शेरडं करडं आहेत ना, ही दोन दोन तीन क्वचित चार वगैरे असं होतं बरं का. त्यांना होतात भरपूर उत्पत्ती. आणि ते ते काय म्हणतात ते सकाळी आपल्याला जागा करतात बरं का. त्याचं नाव बिव काही जास्त घ्यायचं बसत नाही. त्यांना भरपूर होतात, पण त्यांची टिकत बी नाहीत ना. बरोबर आहे का. मुर्गी के पिल्ले 60, चिल्ली ले गई बिल्ली ले गई होई गई बाटा बाट. काहीच राहत नाहीत त्यांच्या मोक्यापर्यंत. मांजरीला सुद्धा पुष्कळ होतात, पण बोकाच्या ठिकाणी ते बळकावून मटकावून बसतो बरं का. सर्प पिल्ली विताची खाय. सर्पिणीला सुद्धा भरपूर चिंगळे होतात, पण ती पिलं तिची गिळत येते स्वतः. आता राहिला प्रश्न ह्या दोन्हीची जरा जास्त होतात, ती वाचतात बघा. एक डुकरीनेची आणि एक कुत्र्याची बघा बरं का. ती बी त्यांना मालक म्हणजे 7-8 होतात चांगली. आलं का लक्षात. मग यांची प्रजनन क्षमता ही जास्त, ह्यांची संख्या वाढली तर किती म्हणून मला त्यांना धनी मालक मिळत नाहीत. आणि ते कुठं टायर खाली ट्रक खाली. मग माणसं म्हणते कुत्र्याच्या मौतीनं मरणं म्हणजे पटापट त्याला काही त्याचं दाद नाही फिर्याद काय नाही, कुठं केस होत नाही काय नाही. कुत्रं गाडी खाली मेलं कुठं झाली त्याच्यावर केस भरपाई, त्याचा काय विमा कोणी काढलेला असतो काय, इन्शुरन्स असतो का, काहीच नाही विषय. मग तसं येऊन ज्याला मला काय करायचं आहे. नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी यायचं तर या ठिकाणी तशा पद्धतीने यायचं. पुरुषार्थ करा, पुरुषार्थ संपन्न धन्य तुकोबा समर्थ जेने केला. शास्त्रानं आम्हाला मानवी शरीराची नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर नरदेह निधान लादले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होय. धर्म अर्थ काम आणखी मोक्ष हे 4 पुरुषार्थाने सिद्ध होऊन संतांनी पुढे या ठिकाणी पताका लावली, झेंडा लावला. विठ्ठल सहू पुरुषार्थाचे श्री भक्ती जैसी. एवढं सगळं साध्य केलं.
हे फार महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे महाराज. याच्याकरता हे मिळालेलं असताना आम्ही धन्य आहोत म्हणून अभिमान वाटतो. वस्तुस्थिती अशी आहे की काही ज्ञानी मंडळीनं इथं आल्यानंतर जाण्याचा लवकर प्रयत्न केला नाही, पुन्हा यायचं लागायचं तर विषय दूरच. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. पण ज्यांना या शरीराचं महत्त्व कळलं ते म्हणतात घेईन मी जन्म, घेईन जन्म नाही घेईन जन्मांतरे. काय हौस पडली महाराज तुम्हाला गर्भवासाचं दुःख भोगायचं, मृत्यूचं दुःख भोगायचं, ही सगळ्याला जाय की हो. देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळीया, नाम म्हणू नये धनंजया यज्ञा येते तन्मर येते. काय गरज आहे तर नाही म्हणले. जरी असलं तर आम्हाला त्याची भीती वाटत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाताना हृदय असता नाम तुझे. आम्हाला या ठिकाणी त्या मोक्षाची गरज नाही. भय नाही जन्म घेता मोक्ष सुख हानुलाता. तुका म्हणे सत्ता करून निकट सेवेची. ह्या शरीरानं सेवा घडता येते, परमार्थ करता येतो. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्या मे जन्मा आलो दास विठोबाचे चालू धावती चाल म्हणा बाबा म्हणा. सांगा कुणाला.